नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज मी चाललो शिवडीचा फिश मार्केट एक्सप्लोर करायला। तर ह्या मार्केटला खूप स्वस्तमध्ये सुकी मच्छी भेटते आणि मुंबईचे सर्वात स्वस्त सुकी मच्छीचं मार्केट हाच आहे। तर ह्या मार्केटमध्ये कशा प्रकारे सुकी मच्छी भेटते आणि या मार्केटला तुम्ही कशा प्रकारे येऊ शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो शिवडीला। मंडळी, आता मी शिवडीला आलोय आणि हा शिवडी स्टेशन आहे आणि इकडनंच हा सुक्या मच्छीचा मार्केट चालू होतोय। तर चला आता आपण पुढे जाऊया आणि सुक्या मच्छीचा रेट विचारूया, कशा प्रकारे सुकी मच्छी भेटते इथे। तर बघा, हा स्टेशन आहे ना, त्याच्या बाहेरून इकडनंच सुकी मच्छीचा मार्केट चालू होतोय। बघा, हे पाहू शकता तुम्ही किती मोठे मोठे शॉप लावलेले आहेत इथे। चला आता पुढे आपण रेट विचारूया, कशा प्रकारे सुकी मच्छी भेटते ते। सुकट कशी दिली? 300 रुपये किलो। 300 रुपये किलो है का? बघा, 300 रुपये किलो है। चैनल का नाम क्या है? चैनल का नाम संदीप पाटिल ब्लॉग्स। जवला कसा दिला? 120 रुपये किलो। 120 रुपये किलो। बघा, 120 रुपये किलो आहे इथे जवला आणि सुकटचा पण भाव स्वस्त आहे थोडा। मोदका कशी आहे? 200 रुपये किलो। 200 रुपये किलो आहे का? बघा, 200 रुपये किलो आहे मोदका। भाई, शिंगाला कसं आहे? 200 रुपये का? बघा, 200 रुपये किलो आहे। किलोनुसार ना? किलोची हिसाबामध्ये आहे। ढोमा 160 रुपये किलो आहे बघा। बागडा कसा दिला दादा? 140चा डझन आला येणार बघा। सोडे वगैरे आहे इथे, छोटे पापलेट्स आहेत आणि घोल पाहू शकता तुम्ही। बोंबील कसे लावले दादा? 500 रुपये किलो आहे का? 500 रुपये किलो आहे। कसे बोंबील लावले? कसे लावले ते? 600 रुपये का? के जीने मिळते बघा। बोंबीलची क्वालिटी बघा, चांगली आहे। तर हे दादा आहेत। जवला कसा आहे तुमच्या इथे दादा? 180 रुपये किलो आहे बघा। बोंबली कशी लावली दादा? 280 रुपये किलो का? बघा, 280 रुपये किलो आहे। 300 रुपये किलो आहे का? बघा, 300 रुपये किलो आहे कर्दी। हे चाचा आहेत। कशी दिले सुकट दादा? 380 रुपये किलो आहे का? बघा, 380 रुपये किलो आहे। बोंबील कसे आहे तुमच्या इथे? 450 बघा, हे 600 आहे आणि हे 500 रुपये आहेत। बघा, हे 700 रुपये। क्वालिटी बघा, चांगली आहे बोंबलांची। जवला कसा आहे तुमच्या इथे? 160 रुपये। 160 रुपये किलो आहे बघा। हा कसा आहे? 180 रुपये आहे बघा हा। मोदका कशी दिली? 200 रुपये किलो मोदका आहेत बघा हे। आणि बघा, हे चाचा आहेत। स्टेशनच्या बाहेरच यांचं इथे शॉप आहे। 400 रुपये कर दे। 400 रुपये किलो आहे बघा हे, पाहू शकता। चला पुढे बघूया आता कशा प्रकारे। बघा, बोंबीलची क्वालिटी बघा तुम्ही। 600 रुपये आहेत का? बघा, 600 रुपये आहे। रेट थोडा सेम आहे का सगळीकडे? वेगवेगळे 550 रुपये आहेत का? बघा, 550 रुपये आहेत, ते 700 रुपये आहेत। ही कर्दी कशी दिली? 400 रुपयाचं आहे हे बघा, 400 रुपये आहे। जवला कसा दिला? 200 रुपये किलो आहे का? बघा, 200 रुपये किलो आहे जवला। आणि मार्केटमध्ये प्राईस कमी जास्त आहे, पण क्वालिटीमध्ये तुम्हाला डिफरन्स भेटेल। क्वालिटी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे। कसे दिले? 400 रुपये दिले बघा हे। पूर्ण तिथे शेवटपर्यंत आहे, आपण पूर्ण फिरणार आहोत मार्केट, त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। 5-7 किलो 8-8 किलो नाही। जवला कसा दिला आता? 150 रुपये आहे बघा। 150 रुपये किलो आहे। आणि सकाळी तुम्हाला या मार्केटला यायला लागेल 5 ते 11 वाजेपर्यंत हा मार्केट असतो। नंतर नॉर्मल मार्केटसुद्धा चालू असतो। तर चला तर बघूया इथे। सुकट कशी लावली दादा? 400 रुपये, पण 380 भेटते। 400 रुपये 380 बघा, डिस्काउंट भेटते। जास्त घेतलं तर थोडं अजून पण कमी करू शकतात। हे बोंबील कसे दिले दादा? 400 रुपये का? बघा, 400 रुपये आहे। दांडी कशी आहे तुमच्या इथे? 350 आहे का? बघा, 350 रुपये दांडी आहे। त्याचं कसं बोंबील लावले?
बोंबील 300 रुपये किलो. 300 रुपये आहे का? निर्ली 300. निर्ली हां, थोडी छोटी आहे ना ही निर्ली. 300 रुपये बघा. हे पाहू शकता मार्केट. ते बघा तिथे मोठे मोठे शॉपसुद्धा आहे, तिथे सुद्धा आपण व्हिजिट करणार आहोत. हे बोंबील कसे दिले? 250 रुपये किलो बघा. 250 रुपये किलो आहेत. सोडे कसे आहेत तुमच्या इथे आता? 1100 रुपये का बघा. 1100 रुपये आहे. जवला कसं लावले दादा? 160 रुपये किलो. सेम रेट आहे. 160 रुपये किलो आहे बघा. बघा हे जात आहेत. हे कसे दिले? 700 रुपये किलो आहे का बघा. 700 रुपये किलो आहे. आणि बोंबीलची क्वालिटी बघा चांगली आहे. हे कसे लावले दादा? 520 रुपये आहे का बघा. 520 रुपये आहे बघा. यांची छोटे बोंबील सुद्धा आहे तिथे. कसं दिला जावला दादा? 120 रुपये आहे का बघा. 120 रुपये आहे बघा. तुम्हाला इथे हे पण भेटतील. वाकट्या कसे दिल्या? वाकटी कसं लावलं? 300 रुपये आहे का बघा. 300 रुपये वाकटे. छोटी साईज आहे, परंतु जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर घेऊ शकता. बघा इथे मांदेली वगैरे आहे. मांदेली कशी दिली दादा? 120 रुपये किलो. 120 रुपये किलो आहे बघा. आणि पाहू शकता हा मार्केटमध्ये बघा गोणी गोणी भरून इथे माल आणलेला आहे. मांदेली कशी दिली दादा? मांदेली 70 रुपये किलो, 80 रुपये किलो. 70-80 रुपये किलो. 70 ते 80 रुपये आहे बघा. हे दादा आहेत, तुम्ही येऊ शकता स्टेशनच्या बाहेर. बोंबील कशाला आहे तुमच्या आता? बोंबील 400-450 रुपये. 450 रुपये का बघा. 450 रुपये बोंबील लावले आहेत. गावठी बोंबील आहे ना. पाहू शकता मार्केट. त्या साईडला पण आहे, आपण इथे पण जाऊया. पहिला बघूया इथे कशा प्रकारे आहे ते बघा. निर्ली वगैरे आहे, दांडी आहे. बोंबील कसे आहे ते दादा? बोंबील 500 रुपये किलो. 500 रुपये किलो आहे का बघा. 500 रुपये किलो आहे. हे पण सेम आहे का दादा? 500 रुपयेच किलो आहेत बघा हे पण. आणि क्वालिटी पाहू शकता चांगले बोंबील आहेत. आणि आता सध्या ना हिवाळ्याचे जे बोंबील असतात ना त्यांची चव वेगळी असते आणि उन्हाळ्याच्या टायमाला थोडी वेगळी भेटतील. मांदेली कशी लावले दादा? 150 रुपये. 150 रुपये का बघा. 150 रुपये लावले आहेत. आणि सुकट कशी आहे तुमच्या इथे? 350. 350 आहे का बघा. 350 रुपये सुकट आहे आणि 150 रुपये बघा. हे बाबा आहेत. वाकटी कशी दिली? 200 रुपये आहे. 250 आहे. 200. किती बोलले? 600. 600 रुपये का? किती आहे? अख्खा गट्टा 1 किलोचा आहे का तो? 1 किलो. 1 किलोचा गट्टा 600 रुपये. 100 रुपये किलो. 700 रुपये किलो आहे. काय सांगते? ते पाहू शकता बोंबीलची क्वालिटी वगैरे चांगली आहे. दादा कशी दिले बोंबील? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो आहे का बघा. 400 रुपये किलो आहे. 400 रुपये आहेत का बघा. 400 रुपये आहेत. सेम रेट आहे का? गर्दी 300 रुपया. कर्दी 300 रुपये आहे बघा. 300 रुपये कर्दी आहे. दांडी कशी दिली? 250 रुपये का बघा. 250 रुपये. जवला कसा आहे? 100 रुपया. 100 रुपये का बघा. 100 रुपये जवला आहे. हे बोंबील कशी दिले दादा? 500 रुपये का? 500 रुपये किलो आहेत बघा. कितना? 100 रुपये. 100 रुपये वाला भी है, 200 वाला है, 250 वाला है, सब है. सर्व प्राईजमध्ये भेटेल तुम्हाला. जशा क्वालिटीची पाहिजे ना त्यानुसार प्राईज आहे इथे. त्याचं कशी बोंबील लावले ते? 600 आगे वाला 500. बघा 700 रुपये आणि हे 500 रुपये आहेत. आणि के जीनुसार इथे रेट आहे. कसं सुकट कशी आहे? 320 रुपया है. 320 रुपये किलो आहे बघा. हे ये 350 रुपये. हे 350 रुपये किलो आहे का? 40 लगा देगा. 340 रुपये. बघा भाव सुद्धा कमी होऊ दे. 450 में ये है. दांडी वो है. 450 रुपये का? ये 450 रुपये केजी है. आणि हे 400 रुपये के जी. रुपये केजी है. 400 रुपये किलो आहे बघा. हे ये 250 रुपये केजी है. नीचे वाला जो है हे बघा केवढं माल घेऊन चाललंय तिकडनं. कारण की इथे ना स्वस्तमध्ये मच्छी भेटते सुकी. आता कशी सुकट लावले? 320 रुपये. 320 रुपये का बघा. 320 रुपये. सेम आहे का रेट? नहीं अलग है. 360 रुपये. हे 360 रुपये आहे का बघा. क्वालिटीमध्ये फरक आहे बघा दोघांची. आणि दांडी कशी? 450 रुपये. 450 रुपये बघा. हे पाहू शकता. हे बघा इथे पॅकेटमध्ये पॅकसुद्धा केलेले आहेत. कशी सुकट लावले दादा? सुकट कशी लावले? 350. 350 रुपये का? 350 रुपये आहे. आणि ही कशी लावले? 200 रुपया. 200. 200 रुपये आहेत का? 200 रुपये आहेत बघा. हे बघा चाचा आहेत. सेम आहे का रेट? हां 200 में ये भी. सेम आहे का? 200 रुपये आहेत बघा हे पण. 200. दादा कशी बोंबील लावलेत? ये 450 रुपये किलो. 450 रुपये किलो आहे का बघा. 450 रुपये किलो गावठी. गावठी निर्ली आहे ना. आणि हे सुकट कशी हे लावले? ये 380 रुपये. 380 रुपये किलो आहे बघा ही. सरस माल. आणि पाहू शकता क्वालिटी पण चांगली आहे. क्वालिटी अच्छा है. 100 का 5 आता है क्या? और ये अभी बाहर बेचने के लिए लेके जा रहे हो क्या? बघा बाहेर विकायला चाललेलं आहे इकडनं.
इथे वाकटी वगैरे आहे. बघूया पुढे, तिथे खूप मोठा मार्केट आहे. हा छोटा आहे असं नाही. त्या साईडला बघा एवढे शॉप मोठे मोठे लावलेले आहेत आणि रिजनेबल रेट आहे, होलसेल रेट आहे इथे. कशी बोंबील लावले ते दादा? 500 रुपये आहेत का? बघा 500 रुपये किलो आहेत. आणि हे वाले कसे आहेत? सेम आहे का? हे बघा हे 450 रुपये किलो आहेत आणि हे 500 रुपयाचे किलो आहेत. आणि हे वाकडी बोंबील 300 रुपये का? बघा 300 रुपये आहे. दादाकडे बघा हे मोठेवाले बोंबील पण आहेत. ते कसे लावले दादा? 700 रुपये आहे का? बघा हे 700 रुपये आहेत. आणि सुकट कसे आहे तुमच्या इथे? 400. बघा हे 400 रुपये आहे सुकट. 200 रुपये किलो. 200 रुपये किलो आहे का? बघा 200 रुपये किलो आहे. कसे दिले? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो आहेत बघा. एक किलोच्याच आसपास असतील. 500 रुपये किलो आहे. दांडी कशी दिली? 400 रुपये. 400 रुपये किलो आहे. सुकट कसे तुमचे दादा? 380 रुपये. 380 रुपये किलो आहे बघा ही. आणि हे बघा हे दादा आहे. पाहू शकता इथपर्यंत मार्केट आहे. आणि हा बघा केवढा मोठा मार्केट आहे. चला आता आपण दुसऱ्या साईडला बघूया, रेट विचारूया कशा प्रकारे प्राईज आहे आणि काय काय क्वालिटीचं सुकी मच्छी भेटते. दादा हे बोंबील कसे दिले? 180 रुपये किलो आहे का? बघा 180 रुपये किलो आहेत. आणि सुकट बघा ही व्हाईटवाली सुकट आहे, ही कशी दिली? 160 रुपये का? जवला बघा 160 रुपये. आणि हा वाला 140 रुपये का? बघा 140 रुपये आहे. आणि बोंबील बघा चांगली क्वालिटी आहे. हे बोंबील कसे दिले? 500 रुपये. आणि हे वाले बघा हे 500. आणि हे बघा हे 500 रुपये आहेत आणि हे 400 रुपये आहेत. हे दादा आहेत. चला बघूया. इथे बघा मोठ्या मोठ्या गोणी भरून इथे माल आणलेला आहे. कसे बोंबील लावले ते दादा? 500 रुपये किलो आहेत का? बघा 500 रुपये किलो आहेत. आणि सुकट कशी दिले? 400 रुपये का? बघा 400 रुपये सुकट लावलेली आहे. हे बघा वाकट्या मोठ्या आहेत. कशा दिले? 600 रुपये का? बघा 700 रुपये आहेत. आणि के जीनुसार आहे ना? किलो ना? किलो भेटेल बघा. बघा वाकट्यासुद्धा खूप आहेत. त्या साईडला तुम्हाला सुकट आणि जवला जास्त भेटेल. या साईडला बघा इथे तुम्हाला वाकट्या वगैरे बोंबील वगैरे बघा खूप आहेत. इथे वेगवेगळे व्हरायटीचा मच्छी आहे. हे बोंबील कसे लावले? 500 रुपये. 500 रुपये का? वाकटी? बाकी 300 आहे, 500. हे 300 रुपये आहे आणि हे 500 रुपये आहे. प्रत्येक प्राईजमध्ये क्वालिटीचा तुम्हाला माल भेटेल. 300 रुपये किलो आहे बघा सुरमई. आणि बांगडा कसा दिला? 250 का 12 है, 100 का 12. 250 रुपयाचं 12 आणि हे 100 रुपयाचे 12 आहेत बघा. क्वालिटीमध्ये डिफरन्स भेटेल तुम्हाला. बघा बोंबील वगैरे मस्त आहेत दादाकडे. ते पाहू शकता केवढे मोठे इथे शॉप लावलेले आहेत. आता सुकट कशी दिली तुम्ही? हे वाला 350 रुपये का? 350 रुपये आहेत. आणि मोदकं कसे आहेत? 200 रुपये मोदकं आहेत बघा. ही सुरमई कशी लावले? 300 रुपये किलो आहे. 300 रुपये किलो लावले बघा सुरमई. आणि हे बघा दादा आहेत. बांगडा वगैरे आहे बघा इथे चांगल्या क्वालिटीचा. कसा दिलाय बांगडा दादा? बांगडा 220 का 12 आहे. 220 रुपयाचे 12 भेटेल. एक डझन भेटेल. बघा बोंबीलची क्वालिटी चांगली आहे. ही कशी दिली बोंबील? 600 रुपये आहेत. 700 रुपये. आणि हे 700 रुपये का? बघा हे 700 रुपये आहे. वाकडी बोंबील 300 रुपये किलो आहे बघा. वाकडी बोंबील हा 700 रुपये आणि हे 600 रुपये आहे. 350 रुपये किलो. 350 रुपये किलो आहे बघा सुरमई. आणि मांदेल कसे लावले दादा? 160 रुपये. 160 रुपये किलो लावले आहेत बघा. हे शॉपकीपर आहेत. आणि हे सकाळी 6 ते तुम्हाला 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत हा मार्केट भेटेल. नंतर तुम्हाला इथे मागे शॉप दिसतात ना, हे चालू राहतात. नंतर संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत. सुरमई 350 रुपये किलो. 350 रुपये किलो आहे का? आणि ती कुठली आहे? तो भी सुरमई का टुकड़ा है. तो कसा आहे? 300 रुपये. 300 रुपये किलो आहे का? 300 रुपये. 250 रुपये किलो. वाम बघा 250 रुपये किलो आहे. आणि ही तुम्हाला थोडीशी ना घरी जाऊन सुकवावं लागेल, कारण की थोडी ओली असते बघा. वाकटे केवढ्या मोठ्या दादा वाकटे कशा लावलेत? 600 रुपये किलो आहे. 700 रुपये किलो आहे का? बघा 700 रुपये किलो वाकटे आहे. आणि बघा मोठे आहे, साईज पाहू शकता. जेवला आहे. जवला कसा दिलाय? जेवला आहे 180 रुपया 60 रुपया. अजून काय जेवल्याचे भाव बढ़तात. कमी जास्त होत असते रेट इथे. बघा बोंबील बघा केवढे आणलेत दादानी. दादा बोंबील कसे लावलेत? 400 रुपये आहे. 380. 400 रुपये आहे. 380 रुपये आहे बघा. तर बघा यांचा शॉप आहे पूर्ण. बघा इथे बांगडा वगैरे पण खूप क्वालिटीचे आहेत.
दादा बांगडा कसा दिला? बांगड़ा 230 रुपये दर्जन 230 रुपये. सेम रेट आहे का? वेगवेगळे असेल ना? सेम रेट है, ये 150 रुपये दर्जन. हे बघा 150 रुपये आहेत आणि हे ये वाम 280 रुपये किलो, वाम बघा 280 रुपये किलो आहे. 300 रुपये किलो सुरमई रखा है, 350 रुपये किलो बघा सुरमई अख्खी येईल 300 रुपये किलो, आणि तुकडा 300 रुपये किलो आहे. 300 रुपये किलो, बघा 300 रुपये किलो आहेत हे. आणि 250 रुपये किलो, वाकटे 250 रुपये. और ये भी 250, हे बलोक याला बोलतात. ये 150 रुपये किलो, शिंगाली गाड़ी 150 रुपये. 150 रुपये किलो. पाहू शकता इथे बघा सर्व प्रकारची सुकी मच्छी आहे आणि क्वालिटी सुद्धा चांगली आहे. दादा आहेत इथे येऊ शकता तुम्ही. हे बघा इथे सुकट वगैरे केवढी लावलेली आहे. दादा बोंबील कसे लावले आहेत? 460 रुपये किलो. 460 रुपये किलो आहेत बघा हे दादा आहेत. आणि हे वाले कसे लावले आहेत? मोठे वाले 60. 700 रुपये का? बघा 700 रुपये मोठे लावलेत. तर बांगडा वगैरे चांगला आहे. कसं दिले दादा? 200 रुपये. 200 रुपये डझन आहे. डझनवरती आहे. आणि ही सुरमई आहे ना? कशी दिली? 400 रुपये. 400 रुपये किलो सुरमई आहे बघा ही. चला आपण पुढे बघूया आणि नंतर हे शॉप आहेत ना यांना पण व्हिजिट करू आणि यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचं असेल ना तर घेऊ शकता तुम्ही. बोंबील कसे लावले दादा? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो का? 500 रुपये किलो आहेत बघा बोंबील. आणि बघा तिथे जवला कसा लावला आहे? जवळ 160 रुपये. 160 रुपये किलो आहे बघा जवला. आणि क्वालिटी बघा चांगली आहे. प्रत्येक क्वालिटीचा तुम्हाला इथे जवला भेटून जाईल. वाकडी बोंबील कसं आहे? वाकडा 300 रुपये. 300 रुपये किलो वाकडी बोंबील आहे बघा. वाकटे कसे आहेत दादा? 700 रुपये किलो वाकटे आहेत. आणि बघा हे दादा आहे. कसे आहे दादा हे? 700 रुपये का? बघा 700 रुपये किलो आहेत बोंबील. आणि वाकडी बोंबील कशी आहे? 260 रुपये बघा. कारण की बघा प्राईस वेगवेगळी आहे आणि क्वालिटीमध्ये तुम्हाला डिफरन्स भेटेल. काही ठिकाणी तुम्हाला कमीमध्ये भेटेल, काही ठिकाणी जास्तमध्ये भेटेल, पण क्वालिटीमध्ये डिफरन्स आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण मार्केट फिरवावं लागणार. पाहू शकता केवढी सुकी मच्छी आणलेली आहे. प्रत्येक टाईपची सुकी मच्छी आहे इथे बघा. मांदेली भेटतील, निरली भेटतील. निरली कशी दिली आहे? 300 रुपये किलो, 300 रुपये आहे बघा वाकडी बोंबील. आणि हे वाले 400 रुपये आहे बघा. हे 400 रुपये आहे. पाहू शकता 400 रुपयाला लावले आहेत दादानी. हे बघा हे दादा आहेत. आणि हे कसे लावले आहेत? ये पण 400 रुपये. हे पण 400 आहेत का? बघा तुम्हाला साईजमध्ये थोडाफार डिफरन्स भेटेल त्यासाठी तुम्हाला बघून घ्यावं लागतील. 400 रुपये आहेत. सुकट कशी दिली आता? 360 रुपये आहे का? बघा 360 रुपये सुकट लावलेले आहे. आणि हे बघा मोठेवाले बोंबीलसुद्धा आहेत. कसे आहेत? 600 रुपये का? काही प्राईस कमी होऊन जाईल ना घेतल्यावर? फिक्स आहे का? फिक्स आहे का? छोट्यामध्ये कमी होईल ना? मोठ्यामध्ये फिक्स आहे 600 रुपये. हे कसे लावलेत दादा वाकटी? 350 रुपये किलो आहेत बघा. छोटे आहेत पण चांगले लागतात छोटेसुद्धा. बघा हे शॉप आहेत. आपण मागेसुद्धा जाऊया आणि तिकडले सुद्धा प्राईस विचारूया. 700 रुपये आहेत आणि 650. अर्नाल्यावरून आणलं आहे का? बघा अर्नाल्यावरून आलेलं आहे. आपण अर्नाल्याचा मार्केटसुद्धा व्हिजिट केलेला. जर तुम्ही व्हिडिओ नसेल बघितलेला तर चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पाहू शकता तुम्ही. जर तुम्हाला लॉंग टाईमसाठी पाहिजे असेल ना तर घेऊ शकता. 1 वर्ष आरामात राहून जाते. फक्त तुम्हाला घरी जाऊन थोडं सुकवायला लागेल. तर हे वाकडी कशी दिली आहे? ही वाली मोठी 500 रुपये किलो. 500 रुपये किलो आहे बघा. के जीनुसार इथे माल आहे. आणि ही वाली 200 रुपये आहे बघा ही. आणि ही सुकट आहे ना? ही कशी लावले? 200 रुपये. 200 रुपये किलो सुकट आहे बघा. 360 रुपये का? बघा तर वाकडी बोंबील कशी लावले? 270 रुपये. 270 रुपये आहे का? बघा 270 रुपये आहे. जवला कसा दिला दादा? 180 रुपये किलो. 180 रुपये किलो आहे. सुकट कशी दिली आता? तो ये है 200, 300, 350 रुपये किलो है. 300 350 रुपये किलो आहे. आणि हे कसे दिले आहेत मांदेली? 150 रुपये. 150 रुपये मांदेली आहे. आणि पाहू शकता चांगली क्वालिटी आहे मांदेलीची. 150 आहे का? बघा 150 रिजनेबल रेट लावला आहे होलसेलमध्ये. बोंबील कसे लावले दादा? 380 रुपये. सेम रेट आहे का? 380 रुपये आहेत बघा. आणि बघा केवढा माल आणलेला आहे दादानी. हे वाले पण सेम आहे का? हे 500 रुपये आहेत का? बघा हे 500 रुपये आहेत. आणि जवला कसं दिला आहे? 120 रुपये लावले बघा जवला. मागे शॉपसुद्धा आहे तिथेसुद्धा जाऊया आपण. पाहू शकता इथे. आणि बघा गोणीमध्ये भरून भरून घेऊन चालल्यात कारण की इथे ना होलसेलमध्ये भेटते. इकडनं नेतात आणि लांब जाऊन विकतात सुद्धा. तर तुम्हाला जर तुम्ही जर विक्रेता असणार तर तुम्ही इकडनं येऊ शकता. कसं दिला आहे जवला?
200 रुपये का? बघा 200 रुपयाला दिला आहे. आणि बघा हे केवढा घेऊन चालले आहेत बघा, 30 किलो घेऊन चालल्यात. हे चालवले का तुम्ही माल? हे आमच्या नेहमीच्या गिराक आहे. नेहमीचे गिरायक बघा 30 किलो घेऊन चालल्यात इकडनं. नेहमी 4 गोणी घेते आमच्या. 60 किलो का? बघा 2 गोणी घेऊन चालल्यात म्हणजे 30 किलोच्या. तिकडे होलसेलचाच बाजार आहे. होलसेलचाच बाजार आहे बघा हा. काय इथे स्वस्त मावरो भेटते. स्वस्त मावर भेटते बघा इथे. बोंबील कशी दिली आता? 400 रुपये. 400 रुपये का? बघा 400 रुपये किलो आहेत बोंबील. कारबी 400 आहेत. त्यांचं आहे का? 400 रुपये. बघूया आपण पुढे आता. डोमी कशी दिली आता? 200 रुपये का? 200 रुपये किलो आहेत. आणि शिंगाला कसं आहे तुमच्या इथे? 200 रुपये किलो आहेत बघा हे माल. बोंबील पण चांगले आहेत. बोंबील कसे लावलेत आता? 400 रुपये का? 400 रुपये किलो आहेत. सोड्याचं पाकिट कसं दिलं आहे आता? 250 रुपये. 250 रुपये आहे का? बघा 250 रुपये आहे सोडे. सुरमई कशी दिली? 400 रुपये किलो सुरमई आहे बघा. दादाकडे सुरमईच आहेत. आणि ही पण सुरमई आहे ना? ही कशी? 300 रुपये का? बघा 300 रुपये आहे. आणि हे कशी दिले आपले बागडे? 250 रुपयाचे 12 दिलेले आहेत. बघा साईज पण मोठी आहे. हे कसे दिले? 200 रुपये का? कसे बोंबील लावले ते दादा? बोंबील कसे लावले ते? बोंबील 400 आएगा 1 किलो 400 आएगा. 1 किलो 400 रुपये का? हे बघा ये 650 आएगा 1 किलो 650 बघा आएगा. 1 किलो 750 रुपये. जाड़ा बोंबील है. बघा, बोंबीलची क्वालिटी चांगली आहे. आणि ही वाली कशी दिले? ये बघा ये नवीन बोंबील है. ये 450 है 1 किलो. 1 किलो 450 रुपये आहेत. आणि वाकटे कसे दिले आहेत? 600 आएगा 1 किलो 600 आएगा. बघा 1 किलो 700 रुपये येईल. हे बघा दुसरा वाकडी बघा 1 किलो 400 आएगा. 1 किलोला 400 येईल. बघा क्वालिटीमध्ये डिफरन्स आहे. हे वाकड़े बोंबील है. हे वाकड़े बोंबील है. हे कसे दिले? ये 1 किलो 300 आएगा 1 किलो 300. 1 किलोला 300 रुपये. 1 किलो 300 आएगा भाई. हाँ हाँ. ये बघा हे सुरमई है. सुरमई खारा मासा इसको बोलते हैं सुरमई. हे कैसे दिया? ये 1 किलो 400 है 1 किलो 400. 1 किलो 400 रुपये. आणि मोठं कशी दिली? मक्का 1 किलो 200 है 1 किलो 1 किलो. 400 रुपयाला 1 किलो भेटेल. आणि जाडी करदी आहे. क्वालिटी चांगली आहे बघा. बोंबील वगैरे आहेत. कशी सुकट दिली आता? 350 का? बघा 350 रुपयाला दिलेले आहेत. आणि बोंबील कसे आहेत? 450 रुपये आहेत ना. तुम्ही ऑनलाईन विकता का? नाही विकता ना? नाही विकत बघा ऑनलाईन नाही. आपण बघू कोण जर ऑनलाईन देत असेल ना तर आपण कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दाखवू. तुम्ही कॉन्टॅक्ट करून ना ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता. मग सुकट कशी दिली आता? सुकट 200 रुपये. नाही ही हे 400 रुपये आहे आणि 200 रुपये बघा जाऊला. बोंबील कसे आहेत तुमच्या इथे? 400 रुपये किलो बोंबील आहेत. हे बघा इथे सोडेसुद्धा चांगले आहेत. दादा कसे दिले सोडे? 1200 रुपये का? बघा 1200 रुपये आहेत. आणि क्वालिटी बघा चांगली आहे सोड्यांची. जवला कसा आहे? 200 रुपये किलो जवला आहे. आणि बघा क्वालिटीसुद्धा चांगली आहे. रेट तुम्हाला सेम भेटेल मार्केटमधला आणि हा पण होलसेलमध्ये रेट असतो. हे बोंबील कशी दिली आता? 450 रुपये का? 450 रुपये. आणि बघा हा त्यांचा मागे गोडाऊन आहे. केवढा मोठा गोडाऊन आहे. भरपूर माल असतो इथे. तुम्ही कधी पण या तुम्हाला भेटून जाईल. सेम रेट आहे का? बघा सेम रेट आहे. हे बघा मोठे बोंबील आहेत. कोणचं आहे दादा तुमचं? 600 रुपये का? बघा 700 रुपये आहे. जवला कसं दिला आता? 200 रुपये का? बघा 200 रुपये जवला आहे. आणि सुकट बघा चांगली आहे मस्त बघा पॉलिश जशी दिसते एकदम. ही कशी दिली? 400 रुपये का? बघा 400 रुपये किलो आहे. आणि बघा ह्यांचं पण मोठा दुकान आहे. कशी सुकट लावली दादा? 400 रुपये का? बघा 400 रुपये आहे. आणि बोंबील कशी दिले ते? 420 रुपये. 420 रुपये किलो. फिक्स रेट असतो का? तर काही होलसेल आहे? कमी सांगूनच अगोदर असते बघा. म्हणजे तुम्हाला इथे कमी करण्याची पण गरज नाही. होलसेल रेट आहे एकदम. सोडे पण आहेत दादाकडे. दादा सोडे कसे दिले? 1400 रुपये किलो प्युअर कोलबी. प्युअर कोलबी बघा 1400 रुपये. तुम्ही ऑनलाईन वगैरे देता का? कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता? 9967
7518. बघा यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. मुंबईमध्ये ऑल मुंबईमध्ये कुठे पण पाठवणार. बघा कुठे पण पाठवणार. हे बघा हे दादाचं कार्ड आहे. नंबर तुम्ही सेव्ह करा, स्क्रीनशॉट मारा आणि दादाला कॉल करू शकता. जर तुम्हाला घ्यायचं असेल तरच कॉल करा, असं कॉल नका करू. आणि मार्केटमध्ये तुम्ही प्राईससुद्धा दादाला विचारू शकता काय प्राईस चालू आहे. कशी दिली दादा सुकट? 180 रुपये किलो आहे बघा. आणि प्राईस बघा कमी जास्त होते, पुढे कमी जास्त अशा प्रकारे आहे. हे कशी दिले? 400 रुपये किलो आहेत बघा. हे बोंबील बघा माझ्याकडे, बोंबील पण चांगले आहेत. 400 रुपये आहेत. तुम्ही ऑनलाईन वगैरे विकता का? हे बघा बोर्ड आहे आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ऑनलाईन जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ना तर दादाला तुम्ही कॉल करू शकता, ते तुम्हाला कुरिअर करून देतील. हे बघा हे यांचं कार्ड आहे. रात्री 9 वाजेपर्यंत हा मार्केट चालू असतो. सुकट कशी दिली आता? 380 रुपये सुकट आहे. आणि हे बोंबील कशी दिले? 350 रुपये किलो आहे. 350 रुपये किलो आहे. वाकडा बोंबील ना. आणि ते मोठे आहेत का थोडे मागचे पिछेवाला? हां 400 रुपये किलो आहे. 400 रुपये किलो आहेत. आणि बघा हे दादा आहे 150 रुपये का? 150 रुपये जवला आहे. दादाकडे दांडी वगैरे. दांडी कशी आहे तुमच्या इथे? 400 रुपये का? बघा 400 रुपये आहे. बघा यांचं शॉप आहे. दादा वाकट्या कसे दिलेत? 350 रुपये किलो. 350 रुपये किलो आहेत का? बघा 350 रुपये किलो. सेम रेट आहे का याचा? अलग आहे का? ही मोठी कशी दिली? ही 300 रुपये आहे आणि 350 रुपये आहेत बघा हे. आणि हे दादा आहेत. दांडी कशी दिली? 300 रुपये का? 300 रुपये किलो आहेत. आणि बोंबील बघा छोटे आहेत पण चांगली क्वालिटी आहे. कशी दिली दादा? 500 रुपये का? बघा 500 रुपये आहेत. पाहू शकता इथे सुकी मच्छी, सर्व प्रकारची सुकी मच्छी आहे. बघा बोंबीलची क्वालिटी पण मोठी आहे. हे बघा किती शॉपमध्ये केवढा माल आहे दादाकडे. दादा कसे बोंबील दिले? 650 आहे गावा. 700 रुपयाला भेटून जाईल तुम्हाला. सेम रेट आहे का? नाही हे 650 जाडावाला. जाडावाला 750 रुपये आहे का? आणि हे 600 रुपये आहे. मीडियम आहे बघा हे वाले कसे दिलेत? 360 रुपये किलो आहे बघा. आणि बोंबीलची क्वालिटी बघा चांगली आहे. दांडी कशी आहे? दांडी याला 600 रुपये किलो आहे. जाडावाला 700 रुपये किलो आहे. आणि वाकटी कशी दिले? बाकी याला 650 आहे. छोटा आला 600. 600 750 रुपये अशा प्रकारे माल आहे इथे. सुकट कशी आहे तुमच्या इथे? 400 रुपया. 400 रुपये का? बघा 400 रुपये सुकट आहे. मांदेली कशी आहेत आता? 180 रुपये. बघा 180 रुपये किलो आहे. रेटमध्ये तुम्हाला डिफरन्स बघेल. मी खूप सारे मार्केट फिरलो आहे आणि या मार्केटचा तुम्ही रेट पाहू शकता, अजूनसुद्धा कमी आहे. बघा होलीच्या नंतर ना माल स्वस्त होऊन जाईल थोडा. पण ही मच्छी ना आत्ता भेटते ना, याची क्वालिटी तुम्हाला होलीनंतर नाही भेटणार. कारण की हा हिवाळीचा माल आहे आणि जो नंतर येईल ना होलीनंतर तो उन्हाळ्याचा माल असतो. त्याच्यामध्ये ते जास्त टिकत नाही आणि चवीमध्ये सुद्धा फरक असतो. बघा केवढा मोठा शॉप आहे दादाचा. पाहू शकता केवढ्या प्रकारची सुकी मच्छी आहे दादाकडे. आणि बघा पॅकेटमध्ये सुद्धा विकतात. बघू शकता केवढा आहे माल. बघूया आपण पुढे पण. बोंबील कसे लावलेत? हे 600 रुपये किलो आहे. 600 रुपये किलो आहे का? बघा 600 रुपये किलो आहे. आणि क्वालिटी बघा चांगली आहे बोंबीलची. आणि हे कसे दे? सेम आहे का? 600 रुपयेच आहेत बघा हे. सुकट कशी दिली आता? 200 रुपये नाही, ही 350 रुपये. 350 रुपये का? 350 रुपये किलो आहे. आणि जवला किती आहे? 200 रुपये का? 160 रुपये आणि 200 रुपये किलो आहे बघा हे. बोंबील कसे आहे तुमच्या इथे? 400 रुपये किलो आहे का? बघा 400 रुपये किलो बोंबील आहेत. सेम रेट आहे का दोन्यांचा? सेम रेट आहे बघा 400 रुपये. पाहू शकता हे बघा केवढी सुकी मच्छी आहे इथे. सर्व प्रकारची सुकी मच्छी तुम्हाला इथे भेटून जाईल आणि रिजनेबल रेटमध्ये आहे, होलसेलमध्ये आहे. जवला कसा दिला का? 200 रुपये का? 200 रुपये किलो आहे बघा हे. आणि बोंबील कसे आहेत? 400 रुपये किलो बोंबील आहेत. सेम रेट आहे का दोन्ही? ते छोटे आहेत ना? सेम आहे का? सेम रेट आहे. हा दादाचा शॉप आहे. ये बड़ा वाला बोंबील? बड़ा वाला 600 रुपये, छोटा वाला मीडियम वाला 450. 450 रुपये आणि ते 700 रुपये.
800 रुपये आणि 450 रुपये किलो आहे बघा. 450 रुपये किलो आहे बघा. 170 रुपये आहे बघा. आणि बघा केवढा माल आहे गोडाऊनमध्ये यांच्या भरलेला. तुम्हाला सर्व प्रकारची सुकी मच्छी भेटून जाईल. बोंबील इथे जास्त ठेवलेले आहेत गोडाऊनमध्ये आणि सुकट वगैरे जवला वगैरे आहे. बाकी तुम्हाला बांगडे वगैरे आहेत ना ते बाहेरच भेटतील. चला पुढे बघूया. आता 4-5 शॉप राहिले आहेत तिथे विजिट करूया. कैसे दिया बांगडा? बांगड़ा 230 रुपये डजन है. 230 रुपये डझन आहे का? आणि वाव है ना, वाम है ना, वाम मच्छी है कैसे दिया? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो है. कौन सा है वो, पिला है या काला है? काला काला. काला वाला है ना, काला वाला है. 300 रुपये आहे. काली वाम आहे. ये सुरमई है ना, सुरमई का पीस है कैसे दिया? 300. 300 रुपये आहे बघा. हे 300 रुपये. आणि हे वाकटे कसे आहे? वाटी ले लो 250 रुपये आया. 250 रुपये आहे का बघा. 250 रुपये वाकटे आहेत. आता शॉप आहे बघा. इथे बोंबील वगैरे चांगल्या चांगल्या क्वालिटीचे बोंबील आहेत. आणि हे शॉप आहेत ना तुम्हाला रात्री 9 वाजेपर्यंत ओपन राहतील. सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे शॉप असतात. आणि जो तुम्हाला मी होलसेल मार्केट दाखवलं ना तो सकाळी तुम्हाला 5 ते 11 वाजेपर्यंत हा मार्केट असतो. जवळपास 10 वाजेपर्यंत हा मार्केट संपतो. त्याच्यामुळे तुम्हाला यायचं असेल या मार्केटला तर लवकर यायचं आहे. बोंबील कसे दिले आता? 430 रुपये. 430 रुपये आहे का बघा. 430 रुपये किलो आहे. आणि रेट बघा चांगला आहे. इथे कमी रेटमध्ये तुम्हाला भेटून जाईल. 200 रुपये. 200 रुपये का? 200 रुपये आहे. रिजनेबल रेट आहे. वाकडी बोंबील कशी आहे? 200 रुपये का बघा. 200 रुपये. तुमचा शॉप आहे ना? ये कैसे दिया? 500 रुपये किलो है. 500 रुपये किलो आहे का बघा. 500 रुपये किलो आहे दांडी. 300 रुपये किलो है. ऐसा क्यों? छोटा वाला महंगा? छोटा महंगा आता है. महंगा आता आहे का? बारके ना महाग येते आणि छोटा आहे ना ते 300 रुपये किलो. 300 रुपये ना. सुकट कशी आहे दादा? छोटं तो 350 रुपये किलो है. 350 रुपये किलो का बघा. 350 रुपये किलो सुकट आहे. 160 रुपये किलो है. 160 रुपये किलो आहे जवला. ऊपर वाला नीचे वाला 80 रुपये. 180 रुपये किलो का. 550 रुपये. 550 रुपये. आणि साईज बघा मोठी साईज आहे बघा. केवढी मोठी साईज आहे. बोंबील कशी दिले वाकडे? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो आहे का बघा. 300 रुपये किलो वाकडे बोंबील आहेत बघा. सुकट जवला वेगळे वेगळे प्रकारचं आहे. सुकट कशी दिली? 180 रुपये किलो है. 180 रुपये किलो. आणि ये वाला 380 है. 380 रुपये किलो आहे का बघा. 380 रुपये किलो आहे. आणि जाडी सुकट आहे. ते कशी दिले? 150 रुपये किलो. 150 रुपये किलो आहे का बघा. 150 रुपये किलो जवला आहे. सेम रेट आहे का? सेम आहे बघा. बोंबील कसे आहे तुमच्या इथे? 360. 360 रुपये का. 360 रुपये आहेत. आणि मोदका? 220 रुपये. 220 रुपये मोदके आहेत. आणि क्वालिटी बघा चांगली आहे. मांदेली? 160. 160 रुपये किलो आहे का. सुकट कशी दिली आता? 350 रुपये का. 550 रुपये किलो बोंबील आहेत बघा. आणि हे मोठेवाले 700 रुपये आहेत का बघा. 700 रुपये आहेत मोठेवाले. आणि 2 शॉपचे तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेले आहेत. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि सुकी मच्छी ऑर्डर करू शकता. आणि जो तुम्हाला हा इथे होलसेल मार्केट दिसतो तो सकाळी तुम्हाला 5 ते 11 वाजेपर्यंत असतो. होलसेल मार्केट असतो. त्यानंतर हा मार्केट बंद होतो आणि मागचे जे शॉप आहेत ना ते चालू होतात. त्यामुळे जर तुम्हाला या मार्केटला यायचं असेल ना तर लवकर यायचं आहे इथे. आणि स्टेशनच्या बाजूलाच हा मार्केट लागतो. स्टेशनवरनं जसं तुम्ही बाहेर निघणार ना तसंच तुम्हाला हा मार्केट दिसेल. तर बघा आपण पूर्ण मार्केट फिरलेलं आहे. आणि सध्या कसं आहे की थोडाफार मच्छीचा रेट वाढलेला आहे. त्यामुळे काय आहे की ते आता सध्या लोक कमी येतात खरेदी करायला. आणि तुम्हाला जर यायचं असेल ना तर आत्ताच, कारण की होळीनंतर जर तुम्ही या मार्केटला व्हिजिट करणार ना तेव्हा काय आहे की मच्छी तुम्हाला स्वस्तमध्ये भेटून जाईल. परंतु क्वालिटीमध्ये थोडाफार डिफरन्स भेटेल तुम्हाला. बघा हे अशा प्रकारे सुक्या मच्छीचा मार्केट आहे शिवडीचा. 400 रुपये किलो आहे का बघा. 400 रुपये किलो आहे. आणि बघा हा शिवडी स्टेशन आहे. त्याच्या बाहेरच हा मार्केट लागतो. शिवडी स्टेशनवरनं जसं तुम्ही बाहेर येणार ना तसं तुम्हाला हा मार्केट दिसेल. वाकटा कसे दिले दादा? ये वाला बडा ये 550 में निकाला. 550 रुपये किलो आहे का बघा. 550 रुपये किलो आहेत. आणि हे वाले ये वाला है 450. की जे के जीनुसार भेटेल ना. 1 किलो ना. 1 किलो ना. 450 रुपये. 400 रुपयाला भेटेल बघा. प्राईस तुम्हाला साईजवरती डिपेंड आहे. मोठी साईजची घेतली तर जास्त प्राईस आहे आणि छोटी साईजची घेतली तर तुम्हाला स्वस्तामध्ये भेटून जाईल.
250 है 250 रुपये आहेत का? हे बघा 250 रुपये आहेत. जवला कसा लावला आहे दादा? 200 रुपये का? बघा 200 रुपये किलो जवला आहे. आणि बघा हा शेवडीचा होलसेल, मुंबईतील सर्वात स्वस्त होलसेल सुक्या मच्छीचा मार्केट हाच आहे. आणि ह्या मार्केटला जर तुम्हाला यायचं असेल तर सकाळी तुम्ही 5 ते 11 वाजेपर्यंत येऊ शकता. त्यानंतर जे मागे तुम्हाला शॉप दिसतात ना ते चालू राहतात. त्या शॉपमध्ये तुम्हाला मच्छी भेटून जाईल नंतरसुद्धा. हे बघा इथे पण मोठे मोठे शॉप आहेत. कशी सुकट दिली आता? 400 रुपये. 400 रुपये किलो आहे का? बघा 400 रुपये किलो सुकट आहे. आणि बघा ह्या साईडला पण थोडा सुका मच्छीचा मार्केट आहे, तर तिथे पण तुम्हाला थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करतो. वाकडी बोंबील कशी आहे? 300 रुपये किलो आहे का? बघा 300 रुपये होलसेलमध्ये रेट आहे इथे. आणि ते बोंबीलचा थोडाफार सांगू शकता का? वो 700 है, 450 है, 700, 450 रुपये, 400 रुपये, 520 आहे. फिक्स रेट आहे ना असतो? नहीं कम जास्त होत आहे ना? कमी जास्त होऊन जाईल तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला हा मार्केट पूर्ण फिरावं लागणार. जर तुम्ही पूर्ण मार्केट फिरणार ना तर तुम्हाला अंदाजा येईल की कशा प्रकारे सुकी मच्छीचा रेट चालू आहे सध्या इथे. आणि त्यानंतर तुम्ही इथे घेऊ शकता. बघा इथे पॅकेटमध्ये सुद्धा लावलेले आहेत. पॅकेटमध्ये सुद्धा तुम्हाला इथे सुकी मच्छी भेटून जाईल. आणि क्वालिटी बघा चांगली आहे. दादा बोंबील कसे लावले ते? ये वाला 450 रुपये किलो आहेत का? आणि पॅकेट में सैकड़े रहता था, 200 का सैकड़ा, 300 का सैकड़ा है. 200 का 300 का शेकडा रहता है ना? 200 रुपये 300 रुपये शेकड्यानुसार आहे ते पॅकेटमध्ये. बघा इथे सुकट कशी आहे तुमच्या इथे? ये 400 रुपये किलो, 350 रुपये किलो. 400 रुपये किलो, 350 रुपये किलो अशानुसार आहे बघा. पाव किलो 180, आधा किलो 320, आधा किलो 370. 1 किलो 1 किलो का खुले में मिले. खुले में कैसे है? खुले वाला 650 का किलो है, 480 का किलो है, 420 का किलो है. ऐसा आहे. सुकट कशी दिले? 380 का किलो, 350 का. 380, 350 रुपये आहे बघा. बोंबील पण वेगवेगळ्या व्हरायटीज आहे. बघा इथे सर्व प्रकारची सुकी मच्छी आहे. वाकटी कशी दिली? 700 रुपये किलो आहे का? बघा 700 रुपये किलो आहे. आणि वाकटीची साईज चांगली आहे, मोठी वाकटी आहे. तर हा होता शिवडीचा सुक्या मच्छीचा मार्केट. आणि ह्या मार्केटला जर तुम्हाला यायचं असेल तर सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंत येऊ शकता. 11 ते नंतर संध्याकाळी रात्री 9 वाजेपर्यंत हा मार्केट असतो. त्यानंतर तुम्हाला इथे शॉपमध्ये सुकी मच्छी भेटून जाईल. आणि जर तुम्हाला या मार्केटला यायचं असेल तर हा डेली मार्केट असतो. तुम्ही दररोज कधी पण येऊ शकता. सकाळी या, तुम्हाला इथे गर्दीसुद्धा नाही भेटणार. होलसेलमध्ये सुकी मच्छी भेटून जाईल. तर बस आजच्या व्हिडिओ मला एवढं सांगायचं होतं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.